राज्यावरील पाणी टंचाईचं संकट अधिक चिंताजनक। राज्यातील पाणी साठा 28%वर 2952 टँकरद्वारे पाणी पुरवठा। मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर, केवळ 17% पाणी साठा शिल्लक, अनेक ठिकाणी पाणी बाणी। अकोला जिल्ह्याला मे हीटचा तडाखा, तापमानाचा पारा 44.3 अंश सेल्सिअसवर, जलाशयातील पाणी पातळीही खालावली। भुसावळ शहरातील पाण्याची समस्या कायम, 10 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असतानाच पालिकेने घेतले 2 नवे टँकर। गोंदियातील तापमानाचा पारा 42 अंशांवर, काम असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा, अहमदनगर बाजार समितीत कांद्याला 2000 ते 2500 रुपयांचा भाव। मध्य आणि हार्बर मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता आज मेगा ब्लॉक, तर ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा। नांदुरा ते जलंब दरम्यान नॉन इंटरलॉकिंगसाठी उद्या ब्लॉक, वडनेरा, नाशिक, भुसावळ, वर्धा मेमू उद्या रद्द। डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकता जिना अखेर सुरू, न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यावर प्रशासनानं सुरू केला सरकता जिना। मेट्रोची धाव आता वरळीपर्यंत, कुलाबा, वांद्रे, सिप्स मेट्रो 3 प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्याला होणार सुरुवात। महाडीबीटीच्या साईटवर शिष्यवृत्तीचं ऑनलाईन अर्ज काढण्याकरता मुदतवाढ, 15 मे पर्यंत शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार। 10वी-12वीचा निकाल याच महिन्यात लागण्याचे राज्य शिक्षण मंडळाचे संकेत, 12वीचा निकाल 3ऱ्या आठवड्यात तर 10वीचा निकाल मे अखेरीस लागण्याची शक्यता। वैद्यकीय विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलण्यावर निर्बंध, प्रथम वर्षानंतर महाविद्यालय बदलण्याची संधी देणारा नियम रद्द, आयोगाची नवी मार्गदर्शक तत्व जाहीर। 1.5 वर्षात डॉक्टरांवर 9 वेळा हल्ला, डॉक्टरांच्या सुरक्षेकरता मार्चचे राज्य सरकारला पत्र। उल्हास नदीला प्रदूषणाचा विळखा, तबेल्यातील सांडपाणी तसंच चाळीतील पाणी थेट नदीत सोडल्यानं आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। वाशिममध्ये कत्तलीसाठी नेणाऱ्या बैलांची सुटका, 14 बैलांची सुटका करण्यात गोरक्षकांना यश। भाईंदरमध्ये सोसायटीचं फायर टेंडर न दिल्यानं मारहाण, अग्निशमन अधिकाऱ्यानं सोसायटीच्या खजिनदाराला केली मारहाण। सांगलीत बाईक चोरट्यांची टोळी पोलिसांच्या ताब्यात, 19 दुचाकींसह 11,50,000चा मुद्देमाल जप्त।